नमस्कार. जय श्रीराम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मंडळी, आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेनिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपणा सर्वांच्या माझ्यासह आपणा सर्वांच्या गुरूंना विनम्र अभिवादन. मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुशिष्य परंपरेला खूप महत्त्व आहे. ही गुरुशिष्य परंपरा अगदी अनादी काळापासून चालत आलेली आहे. ह्या परंपरेमध्ये मोठमोठी नावं आहेत. गुरु वसिष्ठ, प्रभू श्रीराम, भगवान कृष्ण बलराम आणि गुरु सांदीपनी ऋषी, अशी खूप मोठी नावं घेता येतील. स्वामी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, अशी खूप मोठमोठी नावं ही घेता येतील, ह्या परंपरेमध्ये घेता येतील. गुरुला उपमा आई वडिलां इतकंच, माता पित्यांइतकंच गुरुला आपल्या संस्कृतीने महत्त्व दिलेलं आहे, मान दिलेला आहे, त्याच्याविषयी आदर व्यक्त केलेला आहे, असं अनन्यसाधारण स्थान दिलेलं आहे. मंडळी, परब्रह्म, थेट परब्रह्माचीच उपमा गुरुला दिलेली आहे. एवढी मोठी उपमा आणि एवढं मोठं स्थान हे आपल्या संस्कृतीने गुरुला दिलेलं आहे. नेमकं गुरु म्हणजे काय? जीवनाला मार्ग दाखवणारा, नुसतं मार्गदर्शन करणारा नव्हे, आम्हाला लिहायला वाचायला नुसतं शिकवणारे नव्हे, शालेय पाठ्यपुस्तकीय ज्ञान देणारे फक्त गुरु नव्हे. हे गुरु आहेतच, पण त्यापेक्षाही ही गुरुपौर्णिमा नावाचा जे आपण उत्सव साजरा करतो, सण साजरा करतो, त्या गुरुपरंपरेला एक अनोखं महत्त्व आहे. आणि ती जी गुरुपरंपरा आहे ती वेगळी आहे. ती या पाठ्यपुस्तकही ज्ञान देणाऱ्या गुरुपरंपरेपेक्षा वेगळी आहे, महान आहे. की जीवन दर्शन घडवणारे गुरु, जीवनाचं दर्शन घडवणारे असे गुरु असतात. जीवनोपदेश देणारे हे गुरु असतात. आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवलेलं आहे, शिष्य पुत्र वा कनिष्ठ भ्राता, धर्मे येते त्यास पुत्रता. गुरु आणि शिष्याचं नाते सांगितलेलं आहे असं की ज्याप्रमाणे लहान भाऊ, पुत्र आणि शिष्य हे तिघे एक समान असतात, त्याप्रमाणे आपले पिता, आपले मोठे बंधू, मोठा भाऊ आणि आपले गुरुजन हे तिघेही एक समान आहेत. शिष्याने जसं गुरुला आपल्या पित्यासमान मानायचं आहे, तसंच गुरुने यांच्यामध्ये भेद करता कामा नये. गुरुने आपल्या विद्यार्थ्यांना, शिष्यांना आपले पुत्रबद्दल प्रेम केलं पाहिजे, पुत्रच समजलं पाहिजे, पुत्रासमानच मानलं पाहिजे. जसं आपले पुत्र पुत्री तसे हे आपले शिष्य, त्यामध्ये भेद नाहीये. पूर्वी गुरुकुल पद्धती आपली होती. मूल एकदा 6-7 वर्षाचं झालं, 8 वर्षाचं झालं की त्याला गुरुकुल परंपरेमध्ये देत असत, गुरुकुलामध्ये धाडत असत, पाठवत असत. आणि तिथे त्याच्यावर 13-14 वर्ष राहून हर प्रकारचे संस्कार केले जात असत. तो एक परिपूर्ण असा आदर्श नागरिक बनवून, आदर्श माणूस बनवून, चांगला माणूस बनवून तिथून बाहेर पडत असे. असं उपयुक्त ज्ञान त्याला देत असे की तो जीवनामध्ये एक आदर्श नागरिक बनवून, आदर्श माणूस म्हणून बनेल. त्यामध्ये सेवा असेल, त्याग असेल, समर्पण असेल, अशा तऱ्हेचं शिक्षण, सर्व नीतिमूल्यांचं शिक्षण, नुसतं पाठ्यपुस्तकीय ज्ञान नव्हे, त्यामध्ये फक्त लेखन वाचन नव्हे, तर त्या बाहेरचं शिक्षण, नीतिमूल्य ही त्या सगळ्यात महत्त्वाची होती. की मूल्य ही नीतिमूल्य जी आहेत, ती नीतिमूल्यांची शिकवण
ही सगळ्यात सर्वात महत्त्वाची मानली जात होती. त्यामुळे गुरुकुलातून बाहेर पडणारे जी मुलं असत, विद्यार्थी असत, ते समाजामध्ये चांगला नावलौकिक प्राप्त करत असत, मान सन्मान प्रतिष्ठा मिळवत असत आणि आदर्श माणूस म्हणून जीवन व्यतीत करत असत. परोपकार, सेवा ह्याची शिकवण त्यांना देशभक्ती, स्वावलंबन, स्वाभिमान ह्या सगळ्याची शिकवण त्यांना त्यांच्या गुरुकुलातच मिळत असे. त्यामुळे ते शिक्षण खऱ्या अर्थाने हे सर्वगुण संपन्न होतं, सर्व समावेशक होतं, त्यामध्ये सर्व समावेशकता होती. तिथे पडत मूर्ख होत नव्हते, तयार होत नव्हते. नुसतंच एक मार्गी वाचन, नुसतं पाठांतर. आजची शिक्षण पद्धती ही काहीशी अशी म्हणावी लागेल की पाठांतरावर आधारित शिक्षण पद्धती. त्यामुळे ते जमत नाहीये. काही त्यामध्ये गुणसूत्र असतात, गणितातली, भूमितीतली, आमच्या जीवनात कधी उपयुक्त पडणार नाहीत आम्हाला, अशी त्यामध्ये काही सूत्र असतात, ती पाठ करावी लागतात. आणि ते ज्याला जमत नाहीये तो विद्यार्थी, ते मूल ह्याच्या प्रवाहाच्या बाहेर पडतो. अशी परिस्थिती पूर्वी नव्हती. त्याच्या कलागुणांनुसार त्याला शिक्षक म्हणजे गुरु, पूर्वीचे गुरुकुलातले गुरु त्याला अभ्यास देत असत. त्याचा नूर बघून, त्याचे कलागुण बघून, त्याच्यातले गुण बघून, त्याच्यातले वैशिष्ट्य हेरून त्याला ते ज्ञान देत असत. आणि खऱ्या अर्थाने तो विद्यार्थी गुणसंपन्न बनत असे, ज्ञानार्थी बनत असे, ज्ञानपिपासू बनत असे. आणि तो आयुष्यभर अभ्यास करत असे. कारण प्रत्येकानेच आयुष्यभर विद्यार्थी राहिलं पाहिजे. अभ्यासू वृत्ती ही आयुष्यभर राहिली पाहिजे, ती जोपासली पाहिजे. माणसाने सतत अभ्यास करत राहिलं पाहिजे. मंडळी, गुरु हा शिष्य नेमका कसा असावा? तर खरं सांगायचं तर गुरु जिथे थांबला तिथून शिष्याचा प्रवास पुढे जाणारा असावा. शिष्य हा फक्त गुरुचा उत्तराधिकारी नसावा, उत्तर क्रियेचा अधिकारी नसावा. तो फक्त गुरुच्या उत्तर क्रियेला उपस्थित राहणारा नसावा, तर खऱ्या अर्थाने त्याच्या विचारांचा उत्तराधिकारी असावा. जे गुरुला दिसलं नाही ते शिष्याला दिसलं पाहिजे, एवढा दूरदृष्टिकोन शिष्यामध्ये असावा. शिष्य हा गुरुच्या खांद्यावर बसलेला असतो, म्हणूनच त्याला जे गुरुला दिसलं नाही ते त्याला दिसत असतं. म्हणजेच गुरुच्या पलीकडचा विचार करणारा शिष्य असावा. गुरु जिथे थांबतो तिथून शिष्याचा प्रवास सुरू व्हायला हवा, तरच तो खरा शिष्य आहे. आमचे गुरुजन समजा आम्हाला 50 वर्षापूर्वी असं म्हणाले, म्हणून ते वाक्याला चिकटून राहू नका, म्हणून ते वाक्य गृहीत धरू नका. तुम्ही आजच्या समाजात, आजची परिस्थितीनुरूप तुम्ही त्या गुरुजींच्या वाक्यामध्ये सुधारणा केली पाहिजे, संदर्भामध्ये, त्या विधानामध्ये सुधारणा केली पाहिजे आणि तुम्ही पुढे गेलं पाहिजे. तुम्ही स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. शिष्याने नेहमी स्वतंत्रपणे विचार करायला शिकलं पाहिजे. गुरुची हीच अपेक्षा असते. मी जे दिलंय तिथे थांबू नका, तिथून पुढचा प्रवास सुरू करा. मी तुमचा फक्त पाया मजबूत केलेला आहे, पायाभरणी केलेली आहे, इमारत तुम्हाला स्वतःला उभी करायची आहे. त्या काळानुरूप विचार करा, परिस्थितीनुरूप माझ्या ज्ञानात भर टाका आणि नव्याने विचार करा. नवं ज्ञान आत्मसात करा आणि नवा विचार समाजाला द्या. एखादी गोष्ट 50 वर्षापूर्वी गुरुनी सांगितलेली आहे म्हणून ती ग्राह्य म्हणू नका. त्या परिस्थितीत तो गुरु म्हणाला होता, ते गुरु म्हणाले होते, हे आजच्या परिस्थितीनुरूप असेल असे नाही. त्यामुळे तुम्हाला मात्र आत्ताच्या परिस्थितीनुरूप तुम्हाला विचार करावा लागेल, शिष्याला विचार करावा लागेल. तसाच विचार समाजाला द्यावा लागेल, तरच त्या गुरुचा हा खरा शिष्य शोभेल. अन्यथा गुरुने जसं सांगितलं तसं दिलं तर ते परिस्थितीनुरूप असणार नाही, आजच्या परिस्थितीला, काळाला शोभेचा असणार नाही आणि तो विचार समाजाला रुचणार नाही. आणि असा शिष्य खरा गुरुच्या विचारांचा उत्तराधिकारी असू शकत नाही, खरा गुरुचा वारसदार शोभणार नाही. मंडळी, गांधीजी आणि विनोबा यांचं एक अनोखं नातं होतं.
विनोबा हे गांधीजींचे शिष्य होते, अनुयायी होते, पुत्रवत होते आणि मित्रही होते. गुरु शिष्यांच्या नात्यामध्ये मैत्री हवी, मित्रत्व हवं, मैत्रभावना हवी, मोकळेपणा असावा, मोकळेपणा हवा आणि एकमेकांप्रती प्रचंड उदंड विश्वास हवा. गुरु शिष्याचं नातं हे विश्वासाचं असायला हवं. जिथे गांधीजी थांबले तिथून विनोबांनी पुढचा प्रवास सुरू केला. गांधीजींच्या अहिंसेमध्ये विनोबांनी गांधीजींच्या पश्चात नव्याने भर टाकली. गांधीजींच्या सत्याग्रहामध्ये विनोबांनी नव्याने भर टाकली आणि अखंड देशभर फिरून जो सत्याग्रह केला विनोबांनी, त्या सत्याग्रहाच्या माध्यमाद्वारे 4.5 लाख हेक्टर जमीन ही भूमिहीनांना मिळवून दिली. म्हणजेच विनोबा हे गांधीजींचे खरे वैचारिक अनुयायी का शोभतात, तर ते खऱ्या अर्थाने त्यांनी गांधीजींच्या सत्याग्रहाच्या संकल्पनेत बदल केला, काळानुरूप बदल केला आणि देशभर हिंडून गांधीजींचाच सत्याग्रहाचा विचार ते नव्याने सर्वांसमोर मांडला. त्यामुळे गुरु शिष्याचं नातं हे असं असावं. जेव्हा गांधीजी विनोबांना काही गोष्टी सांगायचे तेव्हा सगळे विनोबा हे ऐकून घ्यायचे, परंतु एखादा विषय पटला नाही, समजला नाही, तर गांधीजींना विषय तो नव्याने सांगायचे. गांधीजी तो विषय विनोबा आपले अनुयायी आहेत, शिष्य आहेत किंवा आपल्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत म्हणून तो विषय त्यांचं नाकारत नसत, अवहेरत नसत. उलट पक्षी विनोबा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, तुमचंच माझंच मत वेगळं होतं, चुकीचं होतं, तुमचंच मत बरोबर आहे, असा मनाचा मोठेपणा गांधीजी दाखवत असत. हे स्वतः सगळं विनोबाने लिहून ठेवलेलं आहे. तेव्हा परस्परांचा गुरु शिष्याचं नातं कसं असावं, तर गुरुचंही मन हे मोठं असावं, त्यानेही शिष्याचा एखादा विचार स्वीकारायला हवा. जो विचार शिष्य एखादा विचार आपल्यापेक्षा गुरुपेक्षा वेगळा विचार शिष्य देतोय, तर मोठ्या मनाने तो शिष्याचा विचार घेणारा गुरु असावा, स्वीकारणारा असावा आणि सर्वत्र त्याचं कौतुक करणारा गुरु असावा की असं या शिष्याने असा विचार दिलेला आहे, माझा हा विचार नव्हता पण ह्याने दिलेला विचार हा बरोबर आहे, असं गुरुचं मनही मोठं असावं. आणि विनोबांसारखा शिष्य हा विनयशील असावा. मंडळी, त्यामुळे गुरु शिष्य परंपरा ही आपली देशाची फार मोठी ही सांस्कृतिक परंपरा आहे. स्वामी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचंही असंच एक अनोखं नातं होतं. रामकृष्ण परमहंसांनी दिलेला विचार जेव्हा स्वामी विवेकानंद परदेशामध्ये गेले आणि जेव्हा परत आले अमेरिकेवरनं शिकागो परिषद घेऊन, तेव्हा त्यांना त्यांचे विवेकानंदांचे बाकीचे गुरुमित्र असं म्हणाले, गुरुबंधू असं म्हणाले की तुम्ही आपल्या गुरुजींचा विचार म्हणजे रामकृष्णांचा विचार चुकीच्या पद्धतीने सांगितलात, हा विचार नाही आहे, तुम्ही स्वतःचाच विचार सांगितला जगापुढे. तेव्हा विवेकानंदांनी त्याला तेच सांगितलं. विवेकानंद म्हणाले, बाबांनो, तुम्हाला आपले खरे गुरु तुम्हाला कळले नाही, गुरूंचं खरं मन कळलं नाही. मी गुरुजींचाच मूळ विचार अधिक नव्या स्वरूपात, अधिक काळानुरूप गरजेनुसार मी तो समाजापुढे मांडला आहे, जगापुढे मांडला आहे. तो विचार गुरुजींचाच आहे, पण आता काळानुरूप त्यामध्ये बदल करणं हे गरजेचं होतं, तो बदल मी केलेला आहे. तेव्हा मंडळी, खरा शिष्य तोच आहे जो जिथे गुरुजींनी विचार दिलेला आहे ते थांबत नाही, तिथे थांबत नाही, उलट पक्षी भर टाकतो आणि काळानुरूप समाजाला नवा विचार देतो. तोच खरा शिष्य. आणि सतत तो अभ्यास करत असतो, सतत अभ्यास करत असतो, नवनवं शिकत असतो. तोच खरा शिष्य. आणि अशाच शिष्यांचा त्यांच्या गुरूंना अभिमान असतो. मंडळी, आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.